सावजीवरून केलेल्या वक्तव्यामुळे तुकाराम मुंडे आता नव्या वादात सापडल्यात। नागपूरचं सावजी खाल्लं तर 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जावं लागेल अशी परिस्थिती आहे, असं वक्तव्य अन्न प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अमरावतीच्या एका कार्यक्रमात केलं होतं। यावरून आता नवा वादाचा तडका बसण्याची शक्यता आहे। सावजीबद्दल गैरसमज पसरवला जात असल्याची भावना सावजी प्रेमींनी व्यक्त केली आहे। तर सावजी बनवण्याची खास पारंपरिक पद्धत आहे, तशा पद्धतीने बनवून खाल्लं तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल, अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी दिली आहे। ते चिकन काय सावजी म्हणजे सावजी जर माझ्यासारख्या माणसांना खत करून 1 महिन्यात हॉस्पिटलमध्ये जाईल अशी परिस्थिती आहे। ते आपण खातो म्हणजे काय ऑइली, फॅटी, सॉल्टी, शुगरी। तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही तर काय तुमचं हार्ट अजून दुसरं तयार होईल। सावजी खाणार तर 1 महिना हॉस्पिटलमध्ये राहणार। सरांचं इथं थोडं गैरसमज झालं आहे। सावजी म्हणजे फक्त तिखटपणा किंवा मसालेदारपणा नाही, त्याच्यामध्ये 17 ते 18 विविध प्रकारचे मसाले असतात आणि मसाल्यामध्ये सर्वात जास्त वापर आमच्याकडे सांबाराचा होतो, कोथिंबीरचा होतो। त्याच्यामुळे तो पोटाला थंडक देतो आणि आमच्याकडे अजून कोणताही कस्टमर आले नाही किंवा कुणाची कंप्लेंट आली की आम्ही सावजी खाल्ल्यानंतर आम्ही हॉस्पिटलला किंवा काही तुम्हाला फूड पॉयझन वगैरे झालं, अजूनपर्यंत इतक्या वर्षात अजिबात कंप्लेंट नाही। त्यामुळे सरांनी थोडं सावजीवर आक्षेप घेताना त्याच्याबद्दल आधी सविस्तर माहिती घ्यावी आणि मग त्यांनी आपले मत व्यक्त करावे असं आम्हाला वाटतं। पण आजकाल आपण बघतो तर सावजी म्हणजे खूप जहाल तिखट केलं आणि खूप तेल टाकलं म्हणजे सावजी झालं, असं तसं नसतं। जी प्रोसेस ओरिजिनल आहे तशा पद्धतीने जर तुम्ही सावजी खाल्लं किंवा बनवलं तर ते जळजळ होणं जो प्रकार असतो तो त्याच्यामध्ये होत नाही आणि एक छान निगुतनी करण्याची प्रोसेस आहे आणि मला वाटतं त्याला जर तुम्ही फॉलो केलं तर सावजी तुमचं नक्की छान होईल आणि तुम्ही सावजीच्या प्रेमात पडाल। आणि सावजी म्हणजे खूप तिखट असं नाही।